मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर ते लवकरच नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करणार असल्याची एक मोठी बातमी समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। नवी मुंबई विमानतळ ज्यांना दिबा पाटील यांचं नाव दिलेलं आहे, या विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत आणि ते नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत अशी मोठी माहिती समोर येते। नवी मुंबई विमानतळ हे आपलं राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या आकाराचं बनवण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्याचं ते खास वैशिष्ट्य, त्याचबरोबर मुंबईकरांना आणि मुंबईसह उपनगर वासियांना देखील मोठी सोय या विमानतळामुळे होणार आहे। आणि याचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2 दिवस मुंबईचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये पहिले ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर ॲक्वालाईनचं देखील ते उद्घाटन करणार आहेत। 2 दिवस त्यांचा मुंबई दौरा आहे आणि आत्ताच मोठी बातमी समोर येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। आत्ताच ही मोठी बातमी आपल्या समोर आली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन देखील करणार आहे। नरेंद्र मोदी यांच्या येण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी एक व्हिडिओ देखील जारी केला होता आणि आता नवी मुंबई विमानतळावर ते पोहोचलेले आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे। विनय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच ज्याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून होती तो क्षण आता सगळ्यांना पाहायला मिळतोय, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे त्यांचा फ्लाईट आहे ते नवी मुंबई विमानतळावर लँड झालं आणि ते आता नवी मुंबई विमानतळाचं जे टर्मिनल आहे त्या टर्मिनलची संपूर्ण पाहणी करणार आहेत आणि टर्मिनलची पाहणी झाल्यानंतर मग तिथूनच ते कार्यक्रमस्थळी येणार आहेत आणि तिथून मग नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पणाचा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम होणार आहे। कारण आता जर आपण पाहिलं तर ज्या कार्यक्रमाच्या स्थळी पाहिलं तर 50,000हून अधिकची लोक या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। सगळेच मान्यवर मंडळी असतील किंवा मंत्रिमंडळामधले काही नेते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पंतप्रधानांच्या फक्त कार्यक्रमाच्या स्थळी त्यांचं काही मिनिटांमध्ये ते पोहोचणार आहेत आणि या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं की 2 ज्या धावपट्टी आहेत त्या धावपट्टींचं उद्घाटन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांचं जो स्वागत आहे तो देखील तेवढ्या दिमागदार पद्धतीने हा स्वागत करण्यात आलेला आहे। मराठी संस्कृतीच्या पद्धतीने हा स्वागत करण्यात आलेला आहे। मग लेझिम असेल, त्याचबरोबर वारली डान्स असेल, नृत्य असेल, असे कोकणामधली काही नृत्य असतील, हे सगळं याचं नियोजन या ठिकाणी केलं होतं आणि एक दिमागदार सोहळा या कार्यक्रमाचा करण्यात आला होता। कारण ज्या पद्धतीने गेले काही दिवसांपासून नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे अशी चर्चा होती, परंतु आज तो दिवस उजाडलेला आहे। आज उद्घाटन जरी झाला तरी पण तब्बल 3 महिन्यानंतर म्हणजेच डिसेंबरच्या अखेरीपर्यंत या इथून प्रवासी विमानाचं उड्डाण होणार आहे आणि त्याच वेळी दिबा पाटील यांच्या नावाचे देखील घोषणा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलं होतं। आज एक आनंदाची बातमी त्यामध्ये इथल्या प्रकल्पग्रस्त नेत्यांमध्ये किंवा इथल्या लोकांमध्ये एक आहे, ती म्हणजे की दिबा पाटील यांचं नाव देण्याचं त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आणि आजच्या या कार्यक्रमाला दिबा पाटील यांच्या कुटुंबियांना देखील निमंत्रण देण्यात आलं। त्यांना VVIP पास देखील देण्यात आले आहे। ते कुटुंबीय देखील या कार्यक्रमाच्या इथे उपस्थित झाले। त्यामुळे नवी मुंबईकरांची जी इच्छा होती की दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं, त्याकडे देखील वाटचाल सुरू झाल्याने ते नाव देखील देण्यात येईल हे शिक्कामोर्तब झाल्यामुळे आजचा दिवस हा राज्यातल्या सर्वांसाठीच महत्वाचा होणार आहे आणि खास करून नवी मुंबईच्या लोकांसाठी हा आजचा दिवस खूपच महत्वाचा ठरणार आहे। कारण नवी मुंबई विमानतळाच्या नंतर या संपूर्ण परिसराचा जो कायापालट होणार आहे तो येणाऱ्या काही वर्षामध्ये दिसणार आहे। मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याला चालना मिळणार आहे। त्याचबरोबर नोकर भरती जी म्हणतो त्या नोकर भरतीला देखील खूप मोठ्या प्रमाणात इथे लाखोंच्या संख्येने नोकर भरती देखील उपलब्ध होणार आहे।
नरेंद्र मोदी हे लवकरच नवी मुंबई विमानतळाच्या इथे दाखल होणार आहेत। त्यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री राज्याचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील सोबत असतील। दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी स्थानिकांची इच्छा होती, तर ते नाव देखील नवी मुंबई विमानतळाला देण्यात आलं आहे। आणि त्याचबरोबर तिथे जे लोक उपस्थित आहेत त्यांच्या काय भावना आहेत विनय? नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं की अनेक आंदोलनं झाली। या सगळ्या आंदोलनाच्या मागचा हेतू एकच होता की दिबा पाटलांचं नाव हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता। लोकांची उत्सुकता त्याकडे सगळ्यात जास्त होती। आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी इथला तरुण वर्ग आहे किंवा इथल्या नव्या मुंबईच्या विकासाला जी चालना मिळणार आहे ती खरी सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे। कारण नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर इतर व्यवसाय जे आहेत त्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे। त्यामुळे हा जो परिसर म्हणजे ज्याची डेव्हलपमेंट यापूर्वीच झालेली आहे, परंतु आणखीन येणाऱ्या काळामध्ये जी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे आणि इथले रिअल इस्टेट असेल त्याचबरोबर इथले उद्योगधंदे असतील याला चालना मोठ्या प्रमाणात मिळणार असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष ह्या विमानतळाकडे लागलं होतं। आपण पाहिलं की नुसतं विमानतळाचं नाही तर विमानतळाला जोडल्या जाणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्याचबरोबर मेट्रो मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्टला देखील मेट्रोनी जोडले गेलेलं आहे। समुद्र मार्गांची देखील वाहतूक टॅक्सी बोटच्या हिशोबाने ती देखील सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अटल सेतू वरून देखील मुंबईला जोडण्यात आलेलं आहे। आणि नुसतं मुंबई नाही तर पुण्यावरून देखील आणि इव्हन नाशिकवरून येणारी जी काही रस्त्याने येणारी वाहनं आहेत त्यांना देखील डायरेक्ट एअरपोर्टला जोडण्यात आलंय। त्यामुळे हा संपूर्ण परिसराचा जो काही कायापालट झालेला आहे आणि गेल्या काही वर्षापासून हे काम सुरू होतं ते त्याचा आजचा खऱ्या अर्थाने दिवस उजाडलेला आहे। आणि आज हा लोकार्पण झाल्यानंतर नक्कीच ज्याची आतुरतेने वाट नवी मुंबईकर पाहत होते तो दिवस आज उजाडलेला आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये नवी मुंबईकरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे। इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आपणच न्यूज 18 लोकमतनी दाखवलं होतं की नवी मुंबई विमानतळ ज्या जागेवरती उभं राहिलंय त्या जागेवरती 10 गावं होती, ते 10 गावांना देखील त्यांना विस्थापित करण्यात आलं होतं, त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं। ज्या 10 गावातले सर्व लोकांचं पुनर्वसन पहिल्यांदा झालं, 100% त्यांचं पुनर्वसन करून नंतर विमानतळाचं उद्घाटन झालंय। त्यामुळे राज्यातला हा पहिला प्रकल्प असा आहे की पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे। आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं जे प्रकल्पग्रस्त जी लोक प्रकल्प बाधित आहेत त्यांना देखील भरभरून राज्य सरकारने दिलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे आणखीन काही जे येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामधलं पुनर्वसन आहे ती गावं देखील स्वतःहूनच पुढे आलेली आहेत आणि आम्ही पुनर्वसनामध्ये यायला तयार आहोत, आमच्या जमिनी घ्या आणि आम्हाला देखील या शहराच्या मूळ प्रभावामध्ये आणा असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा जरी प्रकल्पग्रस्तांसाठी देखील हा महत्त्वाचा आहे विमानतळ आणि त्याचबरोबर इथली नवी मुंबईच्या शहराच्या दृष्टिकोनातून देखील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि त्याला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नवी मुंबईच्या विकासामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे। निश्चितच विनय, मोठी बातमी आपण बघतोय आणि याच विमानतळाच्या उद्घाटनासाठी भाजपचे अनेक मंत्री तिथे आहेत, नेते देखील तिथे आलेले आहेत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्याला दिसत आहेत, त्याचबरोबर मंत्री नितेश राणे देखील दिसत आहेत। अनेक जण या उद्घाटनासाठी तिथे आलेले आहेत, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री राज्याचे तिथे असणार आहेत। थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान तिथे उतरणार आहे। त्यानंतर विनय, अशी एक माहिती मिळते की या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची एक सलामी देण्यात येणार आहे। नक्कीच ही पद्धतच आहे। यापूर्वी देखील आपण ज्यावेळी ट्रायल घेण्यात आल्या होती त्यावेळी देखील खास करून नवी मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि त्यांच्या जे वाहन आहेत त्याच्यामधून या विमानाचं स्वागत केलं जातं। ते कलरफुल पाणी जो असतो त्याचे फवारे उभारण्यात येतात आणि त्या उडवण्यात येतात आणि त्या फवाऱ्यामधूनच विमानाचं आगमन होत असतो। त्यामुळे ही एक लोकार्पणाच्या वेळची पद्धत आहे आणि तशाच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आणि तशाच पद्धतीचं स्वागत जे आहे त्या विमानाचा पहिला जो विमान लँड झालं त्याचं स्वागत करण्यात आलं। आणि हा ते क्षण पाहण्यासाठी देखील जी इथे लोक आली, जी 50-60 हजाराच्या आसपास जी लोक इथे आलेली आहेत ते देखील तो क्षण पाहण्यासाठी आतुरतेने वाट सकाळपासून पाहत होते। आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असल्यामुळे आज सकाळपासूनच लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती आणि हा जो क्षण होता की त्यांचं विमान इथे लँड होणार होतं आणि तो विमान लँड होताना आणि त्याचं स्वागत होताना
ते पाहण्यासाठी लोकांमध्ये खूप आतुरता होती आणि तो क्षण आता या ठिकाणी आला आणि त्या ज्या पद्धतीने हा स्वागत करण्यात आला हा देखील खूप महत्वाचा आहे आणि त्या स्वागतामुळे लोकही देखील आनंदित झालेले आहेत। निश्चितच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा उद्घाटन सोहळा लवकरच पार पडणार आहे। या उद्घाटन सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे। विनय, या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील तिथे ठेवण्यात आलेले आहेत अशी देखील माहिती मिळते। हो, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणापासून आणि म्हणजे जिथे पंतप्रधानांचं विमान लँड होणार आहे आणि तिथून पंतप्रधान ज्या टर्मिनलची संपूर्ण पाहणी करणार आहेत त्या टर्मिनलची पाहणी केल्यानंतर जे कार्यक्रमाच्या स्थळी पंतप्रधान येणार आहेत त्या संपूर्ण मार्गांवरती म्हणजे जी धावपट्टी आहे त्या धावपट्टीच्या बाजूनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले। त्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यात आलेली आहे। मग आदिवासी नृत्य असेल, कोकणामधलं नृत्य असतील, अनेक जे आपले वेशभूषा करून तिथे लोक हे करण्यात आलेले उभी करण्यात आलेली आहेत आणि हा एक दिमागदार असा हा सोहळा केलाय त्यामधून मराठी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलाय। एक आणखीन सगळ्यात महत्वाचं की छत्रपती शिवराजांचं हा रायगड किल्ला ज्या ठिकाणी आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये याचं लोकार्पण होतंय विमानतळाचं, त्यामुळे त्याला एक ऐतिहासिक देखील हा जिल्हा आहे। त्यामुळे अगदी बरोबर, मोठ्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम या सोहळ्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या कलेचं एक रूप आपल्याला दिसणार आहे।